मला पकवास साथ करण्याचे सन्मान्य पकवास सागर कदम सगळ्याला साथ करण्याचे विनायक मोहिते आणि माझी सर्व गरज मंडळी आता त्यांचं सुस्वराचं भजन झालं सन्मान्य गणेश जांभळे बुवा त्यांना पकवास साथ करण्याचे सन्मान्य पकवास प्रणव धुरी आणि तबल्याला साथ करण्याचे ओम मेस्ते त्यांची सर्व गरज मंडळी आम्हा दोन्ही भावना या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल प्रथमतः गोरे ग्रामस्थ मंडळ सोमलेवाडीचे सर्व पदाधिकारी मान्यवर महिला वर्ग बालगोपाल या सर्वांचे मी माझ्या गावडे प्राकृतिक भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय त्या सर्वांचे आशीर्वाद घेतोय तबलवाडी म्हटल्यानंतर नामवंत भजनी बोला नामवंत भगवान नाट्य दशावतार नामक्षेत्रातील कलावंत या ठिकाणी उपस्थित असतील त्या सर्वांना मानाप्रमाणे नमस्कार करतोय त्या सर्वांचे आशीर्वाद घेतोय या ठिकाणी माता बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे त्यांना एक अष्टांग प्रणिपात करतोय त्यांचेही आशीर्वाद घेतोय या ठिकाणी या गावचे सुप्रसिद्ध बाबा संकेत तांबे प्रणेश गौड या सर्वांचे आभार मानतोय त्याचे रोहित तांबे रवी प्रणेश तांबे या सर्वांचे आभार मानतोय या ठिकाणी जे साऊंड लावलंय ते सन्माननीय या वाडीतील मान्यवर यांचे देखील आभार मानतोय त्यांच्या व्यवसायामध्ये वृद्धी होऊन ही परमेश्वराची मी प्रार्थना करतोय आता ज्यांनी जेवण बनवलं होतं अतिशय सुस्वर आणि सुस्वाद स्वर याच्यासाठी म्हटलंय की इकडे तिकडे काय झालेलं नाही म्हणून कारण मी जागच्या जाग्यावर होता सगळ्या काय पद्धती एकच जोरदार जेवण बनवण्यासाठी म्हणून त्यांचे आभार मानतो
उपजक मिलिंद जमले यांचे आभार मानतं या गावचे प्रथम नागरिक त्या ताईंचे आभार मानतं त्यांचा मुख्य अध्यक्ष पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य सर्वांचे आभार मानून महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा अवघ्या विश्वाच्या गणरायाच्या कलेनं तमाशा राजा राजी करून आई आदिष्टी मातेला श्रीवार वंदन करून आई वडिलांचे स्मरण करून तुम्हा सर्वांचे आशीर्वाद देऊन सत्यनाला साकडं घालून आज या ठिकाणी आपले इस्लाम दुसऱ्या भगवानाचा करतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद. अतिशय प्रसन्न वाटले या ठिकाणी आल्यानंतर, कारण पैसा लक्ष्मी हे तर आहेच, पण जो टाळ्यांचा तुमचा प्रसाद आहे हा बऱ्याच ठिकाणी जाऊन सांगावं लागतं. आज तुम्ही समोरून देते एकदा जोरदार आहे तुमच्यासाठीच माऊली होऊन जाऊ दे. अतिशय सुंदर गोवानी सुरुवात केली आहे. इथलं आयोजन आणि नियोजन त्याबद्दल मी प्रथमतः बोलेन, कारण अतिशय सुंदर आयोजन आणि नियोजन. त्याहीपेक्षा इथलं भजन रसिक जे आहे त्यांचे सुद्धा आभार मानतोय. बाकी ह्यो काय काय बोललो आहे त्या म्हटलं ह्यो बसले आपलं ग बाबा ए बाबा तुझा काढते आता बाकी बाकी बरोबर आहे. झालं वो बरेच काही मुद्दे बोलले, पण प्रथमतः माझी पद्धत आहे भजन सुरुवात करतो, त्यानंतर सगळे मुद्दे त्यांच्यापर्यंत पोहोचवणार. जे जे काही बोललंय आणि जवळजवळ 1 तास त्यांनी भजन आणि रूपावली केली. मी कमी वेळामध्ये करण्याचा प्रयत्न करेन, पण बुवांका विनंती करते गजर कमी वेळेत करा, जेणेकरून माझ्या गजरापर्यंत लोक थांबू हवी. नाहीतर तुका पैसे भेटूक लागलो की तुझ्या डोक्यावर परिणाम होता. गरे खारे कापे बरके सारे धसा हरि भजने घेता गोरी हरि भजने घेता निवारे जन्म
मरण गोडी निवारे जन्म मरण कोडी भावे करिता हरिजे भजन भावे करिता हरिचे भजन देवा होय समाधान देवा होया समाधान भजन पूजन करिता भजन पूजन करिता देव भक्तांचा होय दाता देव भक्तांचा होय दाता भजन महिमा निसीमा भजन महिमा निसीमा अधमा पदवी उत्तम अधमा पदवी उत्तम सर्व मंगल मांगल्ये श्री सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हरिमना कुंडली वरदा अनादिसिद्ध पंढरपूर वासी श्री पंढरीनाथ संत शिरोमणी ज्ञानराज ज्ञानेश्वर संत शिरोमणी श्री तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आई आदिजी गौदेवी वक्रतुंड विघ्नार्थ श्री गणपती गजानन महापुरुष वामदेव सत्य संकल्पाचा विधाता श्री सत्यनारायण ओ ब्राह्मण प्रतिपालक परश्री माते समान माननाय हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव घेणे होती बोटी वाढवत असतात लाता घालणाऱ्या आणि वर प्रेमाचं प्रेमामृत पाजून कोणाचे चार हात करून त्रस्ताश्रमी पाठवणाऱ्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मला तुम्ही सुदैवतांचा सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य श्रीमान भगवान लोकरे हरि हर धन्यवाद. प्रथम त्या सोबळे बाबांच्या चरणी नतमस्तक होते माऊली. कर्णाच्या वयामध्ये आल्यानंतर सोबळे बाबाने हे जे काय घडवून आणलेलं आहे आणि चमलेवाडी त्याच्यासाठी एक जोरदार टाळ्या माऊली घेऊन जाऊ दे सर्वांच्या वतीने. या गावच्या प्रथम नागरिक सरपंच मॅडम दक्षता दिनेश मेस्त्री यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो त्यांना लागलं. धन्यवाद देतो. धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद. सन्माननीय अनिलजी बोरुस साहेब यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो त्यांना लागलं. धन्यवाद देतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
सन्मान्य आदरणीय राजेशजी कांबळे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बाकी अतिशय सुंदर कार्यक्रम, सुंदर चाललेले आणि सुंदर रीतीने वाटचाल चालू आहे. बुवानी सुद्धा बरंच काय सांगितलं. प्रथम बुवांचा मुद्दा एक म्हणजे बुवा, तुम्ही एक चुकीचं बोललात ते मान्य करावंच लागेल की आताच्या महिला आघाडीवरती आहेत. त्या विमान चालवतात, त्या राष्ट्रपती पद सांभाळतायत, त्या मुख्यमंत्री पद सांभाळतायत बुवा. पण त्याही पेक्षा मी म्हणेन जे जुन्या जाणत्या महिलांनी, जुन्या महिलांनी जे घर सांभाळलं होतं ना, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होता. कारण बुवा त्याकाळी कसली सुविधा नव्हती. 5-5 पोरा सांभाळत होती. तुमका किती प्रयत्न कर, ते म्हणता नावा द्यावं माझ्याकडे, मग मी बघतोय. म्हणजे ह्यो नावा दिलाच ना, ह्यो बघित पण ह्याची अपेक्षा अजून 2 हवी म्हणून. म्हणजे तुमच्यापर्यंत पोचत की नाही त्या विचार करा, मग नावा द्यावा. काय जांभळे आज बहुतेक चढलेली दिसत जांभळाची. काय नुसतं म्हणता पवार मी सरळ वार केला, सरळ नाही तर खायला पाटणा करशी टाकली ना मुस्काट फोडून. सरळ वार केला म्हणता. अरे बघितलं हे भाऊ 50 गाठले पण बघ कसं होय. हा सरळ वार नाही, आडवं वार नाही, काय जागा असत द्यायचे होय. हा आणि धमकी बिमकी द्यायची नाही. आम्ही कुछ कम नाही भाई. हो तुम 2-4 डायलॉग मारा तो क्या बडा हो गया क्या? हा दुसरं बुवानी सांगितलं की ह्यांचं नाव गणेश आहे. बुवानी सांगितलेले मुद्दे क्लिअर करतो, वेदना सुरुवात करतो. ह्यांचं नाव गणेश आहे, कोणाचं नाव शंकर असतं, कोणाचं नाव संजय असतं, म्हणून आपण देव होत नाही. बरोबर आहे बुवा तुमचं. पण मी म्हणेन जरी नाव गणेश असलं, नाव संजय असलं, नाव शंकर असलं तर देव नाही झाला तरी चालेल. पण तो माणूस कर्माने अवश्य ओळखला जातो. त्याचं कर्म चांगलं पाहिजे, नाही का? कर्म जर चांगलं केलं तर तुमचं नाव सुद्धा देवांप्रमाणे घेणार ना. आता तू गणेश नाव होत आणि कुंभकर्णाचं काम केलं, तुझं नाव गणेश कोण घे की नाही? बरं जुनं जमाना कसं होतं तेव्हा राजाराम, तुकाराम, आकाराम, सकाराम, गंगाराम नाव घेतल्यानंतर रामाचं नाव यायचं, नाही का? आता गणेश असला तर बायको म्हणा हे गणू काय सोनू आपलं कसोय मोनू तुका विनू गजरो गजरो, नाही का? संजय असता तर बायको का म्हणा हे संजू. परत ती बेडरूम मधच्या बाहेरची नावा. बेडरूम मध्ये गेल्यानंतर हे सोना हे पिल्लू. अरे काय कुत्र्याचा पोहारायची काय त्या दिवशी एका मित्राच्या घराकडे गेलं आणि अजबच नाव माहिती पडलं. गेल्या गेल्या मित्रा नावात तिला हे बाबू मोबाईल चाय घेऊन ये, चाय घेऊन ये. काय बरं का होलय पोमाटा इकडनं. सगळी घरादारात बाहेर गेली. अरे आवाज कुठत नव्हतो, किती कुत्त. ह्याचा कसं 2 नंबरला अरे कंठातून वेगळं आवाज येऊ. एका नुसता अरे त्याच्या डायलॉग ऐकतो आधी. नुसतं थूक लावतो, पैसे कमवायची कामा कर. अरे छत्रपती शिवरायांचं नाव घेताना ना बुवा खालपासून वरपर्यंत त्याच्यापासून घेऊ बुवा. आता कसं वाटतंय? मित्राच्या घराकडे गेल्यानंतर मित्र नावात दिला बाबू मोबाईल. आता बाबू म्हटल्यानंतर मागा वाटलं काय बाबू 4-5 वर्षाचा बाबू म्हटलं चाय घेऊन येत. थोड्या टायमान बघते तर मॅक्सिस मोठं बाबू येलो ना. म्हणजे नावा बदलले कालाय तस्मै नामा. पण किती जरी आपण चंद्रावर गेलो यायचा जमाना आहे. पण आज या सोमळेवाडीमध्ये गोडे ग्रामस्थांनी सत्यनारायणची महापूजा आयोजित करून भजनाचा कार्यक्रम ठेवला. हे कुठेतरी आपल्याला सांगावं वाटतंय, हे कुठेतरी सांगावं वाटतं, होय की नाही? किती जरी आपण चंद्रावर गेलो, आज गावातली लोक मुंबईला चालली 10,000 12,000 काय काम करता काम हाऊस कीपिंग. आजच्या विचारला काय गे बाबू गेलो तो काय करताय? हाऊस कीपिंग. काय करताय? पगार किती? 12,000. काय करताय? खाता पुसताय. डाकबग डाकबग डाकबग, नाही का? पण आज सोमळेवाडी मुलं इथेच राहून व्यवसाय करतात. हे कुठेतरी चांगलं वाटतं. आणि त्याला व्यवसाय मिळवून देणारे सन्माननीय मिलिंद चोंबळे यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या होऊन जाणे.
असं प्रत्येक गावागावामध्ये झालं पाहिजे बुवा. हा विषय ना इतक्या पुरतं मर्यादित न ठेवता भांडा तुम्ही बोला, काय त्या माता बोला, मी तुमका बोलणार, 100% बोलायचं. पण हे चांगले विषय आहेत ना, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पसरले पाहिजे ह्या मताचा मी आहे. चांगले विषय गेले पाहिजे पुढे पुढे. आमच्या कोकणामध्ये गोळेगावमध्ये सोमलेवाडीमध्ये गोडे ग्रामस्थ मंडळातील सर्व मुलं आज गावामध्ये कामं करून उदरनिर्वाह करतात. त्याहीपेक्षा उदरनिर्वाहापेक्षा एक महत्वाची गोष्ट तुम्ही करताय ते सांगतो. भजनाच्या सुरुवातीला तुमच्या आई वडिलांसोबत तुम्ही राहताय, हे महत्वाचं आहे. मी शिकून मोठा होय, एमकॉम टीकॉम करेन, परदेशात जाईन, पण जेव्हा आईचा माझ्या प्राण जाईल तेव्हा फोन केला, मेसेज केला, तो काय सांगणार, मी मनी ऑर्डर पाठवतो किंवा ऑनलाईन पाठवतो, तुम्ही अंत्यसंस्कार करून घ्या. ही कुठे खरोखरच लाखाची गोष्ट करताय म्हणून तुमच्या समोर आलं म्हणून नाही. माझी बारी तुम्ही ऐका, आता प्रत्येक बारीमध्ये सोमलेवाडीचं नाव येणारच युट्यूबच्या माध्यमातून 100% ऐका, कारण हे महत्वाचं कार्य आहे. कारण आई वडिलांसारखं दैवत नाहीये, आणि त्या दैवतांना सोडून आम्ही मुंबईला जातो. मुंबईला जाऊन काय करतो, शंगाया भेटली नावाच्या नावा उगाच कोणाचं घ्यायचं, काय देऊ नका नावा, कोण कोणाची लग्न जमवीत नाही. आजकाल जो तो जमलेले आहेत ना ते 2-2, 3-3 बघत. त्या खरं आहे ते बोलणार, मी खोटं नाही बोलणार. तुमची घरची जमवती तळीला ना, मी अजून 32 तास दिसतोय, पवार बुवा 50. खरं आहे की खोटा सांगा, किती लग्न जमवला, त्यांच्याकडनं घेतलं, खरं सांगा. जमवला कोणाकोणाची, हा एकट्याचा बघा, किती लबाड माणूस बघा. आणि तुमची नावा देऊ नका अजिबात. पण मी तुमका एक वधूवर सूचक मंडळ देतो, त्याची 100% नावं द्या. तुमची जमल्याशिवाय राहणार नाही पुढच्या वर्षापर्यंत. आणि हे कारण घालणार आहे पवार 12 पाहतो, हो काही म्हणून दे, एकच वार सगळे नाव आहे पवार, कारण एका पवार धड जाता म्हणून हे म्हणतोय. आता तो वाईट बारा बोलणार आहे, वाईट बारा बोललो तर मी पण माझा तोंड गजरात सोडणार. तुका सांगून ठेवता, हे भाऊ हसू नको, तू गाण्यातल्या गाण्यात हसू नको पोरी सारखो, काय खणखणीत होय, काय काय थांबे करून टाकीन तू गप्पी वळे, जॅकेटावर माझ्या घसातलंच काय. आणि बुवा काय बोललो होतो, हा वजन म्हणतात माझं आणि बुवांचं वजन सेम आहे. बुवा हे आपलं वजन शारीरिक वजनापेक्षा आपण या समाज कार्यामध्ये आपल्या भजनामध्ये किती आपलं वजन आहे ते महत्वाचं आहे मंडळ, होय की नाही. हे वजन काय करायचं, ह्या वजन जेवढा जास्त असत ना गेलाव ना की धरणारे असतात, पण गेलो म्हणता काय खायचं तो काय माहिती, शिरा पडली याच्या म्हणतात, तू घे जरा तो नेणार नाही खाणार, होय की नाही. पण हे जर वजन असेल ना, कधी पण सोमलेवाडीतले लोक अरे हा डबलबारी केलेले पवार बुवा आणि लांबळे बुवा ते नाव काढ, ते वजन पाहिजे बुवा, बरं ना. या वजनाचा काही एक उपयोग नाही आहे. अहो असंच झाला त्या दिवशी एक नाना गेलो आणि गेल्यानंतर नाना कोण नाही ना विषय ना नाव बदल तात्या कोण आहात मी काय घेऊ बबनो कोण आहे, सकलो पण सकलो मला पटकन घेता येणार नाही. गणपो नको बाबा, नाही एक अमुक तमुक गेलो आणि गावात त्यांनी फोन केला आणि मुंबईतला आणि सांगितलं आणि सकाळी आम्ही यायशिवाय न्यायचा ना झालं. ते इलं कोकण कन्या, कोण मँगलोर इलं ते कणकवली तुटून त्याने नाश्ता बिस्ता मजबूत केला. हो ते असेच ना वडे बिडे उसळ आपली सावतांची उसळ आहे ती पटवडे वगैरे मारला आणि गावात गेले, वाडीत गेले नुसती ही रडारड, अरे असो कसं गेलं माका टाकून गेलं. हे रात्रभर जमलेले म्हणतात, आम्ही मेलावर रात्रभर सांभाळून आणि तुम्ही खाऊन पिऊन गेला. ही परिस्थिती आहे, बाकी काही नाही बुवा, नावाचा विषय नाही. बाकी बुवाने सांगितलं नाही की सोन्याची चेन घालण्यापेक्षा तुळशीची माळ घाला, 100% आहे. पण म्हणजे ज्यांच्याकडे आता सोनाबिना हाय त्यांनी काही उद्यापासून आपली तुळशी शोधायची, तुळशीची माळ घालायची, घातली पाहिजे, जे आहे ते घातलं पाहिजे ना. बरं काय झालं आता, जो गदा आहे आता ती महिलांवरती, नोटबंदी दिली महिलांकडचे पैसे संपले, गॅस बंदी दिली महिलांवरती गदा, आता मोदी साहेबांनी सांगितलं सोना खरेदी करू नका महिलांवरती गदा. ज्या काय ते त्यांच्यावरती झालेलं आहे.
कोण एक जोक मारला तर शेजारीच्या 100% या ठिकाणी सांगणार. पण एकच सांगेन ताई माही अक्का, तुम्ही या ठिकाणी भजनामध्ये बसला, अतिशय सुंदर मुद्दा बोनी सांगितला की एक वेळ आम्हाला 2100 रुपये नाही मिळाले तर चालतील, एक वेळ आम्हाला 1500 रुपये नाही मिळाले तर चालतील, पण आमच्या महिला ज्यावेळी रात्री अपरात्री हायवे पासून या गोवळगाव मध्ये सोमलेवाडीमध्ये येतील त्या सुरक्षित घरापर्यंत पोहोचतील असा कायदा झाला ना 7 जन्माची नाही या तर मी म्हणून समजा. या ठिकाणी गोवाऱ्या मुलींना सांगेन, तुम्ही शिक्षण किती घेता याला महत्व नाहीये, तुम्ही कोणत्या हुद्द्यावरती काम करणार ताई याला महत्व नाहीये, पण तुमचे आईवड जेव्हा समाजामध्ये फिरतील ना ते ताट मानेने वावरतील असं तुमचं कर्तृत्व असेल ना 7 जन्माची नाही येत म्हणून समजा. आणि आयांना सांगेन, मुलींना सांगा प्रेशर कर, क्लीनअप कर, डिटेन कर, फेशियल पावडर लाव, लाली लाव, बिनधास्त सांगायचा ताई. पण त्याने तुझ्या चेहऱ्यावरचे डाग जातील, पण तुझ्या चारित्र्यावरती लागलेले डाग आयुष्यभर जाणार नाही. तू जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एवढंच भजनाच्या माध्यमातून सांगेन. कोणी सांगितलं नाही टीव्ही वरती महिलांका ऍड असतात, एकच हेंका ऍड असता, इजगाड लगावणे खुजली बघाव, ह्यो जातात त्या टायमाक इजगाडच्या टायमाक, बाकी ऍड बघितच नाही, बाकी ऍडच नसतात. काय आमका येडो करून टाकला त्यांना, त्याचे 2-4 बारी झालं ना की असंच डोक्यावर पडता. मागं पण दाखवले कसे 2-3 कंटिन्यू बारी झालं ना नुसतं हवेतच उडत. आणि बाकी अतिशय सुंदर भजनाला सुरुवात करतोय. अतिशय भजन असेल गर्दी 100% मजा येणार. पण वेळेचं भान ठेवून आपण पुढे जाऊया. मोहने सांगितलं रामाचा आधार कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार. राम उच्चारायला सोपं आहे, राम लिहायला सोपं आहे, पण राम अवगत करायला कठीण आहे. कारण राम एक वचनी होता, एक पत्नी होता, एक बाणी होता. कृष्ण उच्चारायला सोपं आहे, कृष्ण लिहायला, कृष्ण उच्चारायला अवघड आहे, कृष्ण लिहायला अवघड आहे, पण कृष्ण अवगत करायला सोपं आहे. आणि हरी हरीचा उच्चार आपल्या भजनामध्ये झाला पाहिजे. कारण मरा मरा म्हणता म्हणता वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला आणि रामायण घडायच्या अगोदर शतकोटी रामायण वाल्या कोळ्याने लिहिलं. पण ब्रह्मदेवाने काय केलं, तेच रामायण 3 विभागामध्ये वाटून दिलं. स्वर्ग मृत्यू पाताळ 33,33,33,333 वाटून दिले. उरला एक ग्रंथ, तो म्हणजे अनुष्ठान ग्रंथ. आणि अनुष्ठान ग्रंथामध्ये 32 अक्षर होती. परत ब्रह्मदेवाने 10 स्वर्ग मृत्यू पाताळ दिली. उरली 2 अक्षर, ती म्हणजे रा आणि मूळ. हे आपलं भजन आहे. जन्माला आल्यानंतर बारशाला होता तर जय जय रामकृष्ण हरी, लग्न झाल्यानंतर लग्नाच्या पूजेत होता तर जय जय रामकृष्ण हरी. आणि समजा एखादं ढाकारलं तर जाताना सुद्धा जयराम श्रीराम जयराम म्हणून प्रथमतः आपण जय जय रामकृष्ण हरी घेऊया. कारण सुंदर असं वातावरण आहे या ठिकाणी. धन्यवाद. दाटली या कंठाची अर्थ तुझ्यास रे, दाटली या कंठाची अर्थ तुझ्यास रे. स्वामी भेटीसाठी माझा अडकलाय श्वास रे, स्वामी भेटीसाठी माझा अडकलाय श्वास रे. चक्र हे जन्मोजन्मीचे, चक्र हे जन्मोजन्मीचे, चक्र हे जन्मोजन्मीचे, वेदाया निघालो. चक्र हे जन्मोजन्मीचे, वेदाया निघालो. स्वामी रुची राहुनिया, स्वामी महिलालो, स्वामी रंगी राहुनिया, स्वामी महिलालो. तुझ्या पायरीची आज, हो तुझ्या पायरीची आज चालून आलो. तुझ्या पायरीची आज चालून आलो. स्वामी स्वामी रंगी राहुनिया, स्वामी महिलालो, स्वामी रंगी राहुनिया. मपणी सारे मारे निदानी ब मपणी ब मरी रे निदा निदा रे मप रे मपणी ब रे मपणी निधा.
कृष्ण हरी राजा राम कृष्ण राजा राम कृष्ण राजा राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी बाबा बाबा धन्यवाद. ज्ञाना रचिला पाया तुका झाला ते कळत ज्ञाना रचिला पाया तुका झाला ते कळत तुझा आहे तुझं पाशी बुवा पडी तू जागा चुकलं नाही का. सगळं काय आपल्याकडे असतं पण ते कुठे वापरायला पाहिजे कधी वापरायला पाहिजे नाही का. बुवाने मला बोलण्याची गोष्ट ठीक आहे ठीक मी चष्मा काहीतरी आता चष्मेवाली तो फोन येलो शेजारने तो हॅलो कमी केला वाटतं थोडी ना काय हलवू नका अतिशय सुंदर लावला तुम्ही. म्हणजे आता मला वाटतं ह्या पट्ट्यामध्ये ना ऑपरेटिंगच्या बाबतीत एकदा जोरदार काय त्याच्यासाठी होऊन जाते अतिशय सुंदर नाही का. कारण काय सांगतं या देवगडातील अभोगाच्या नंतर फोनवर बोलताय त्याला हसो 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 कोणी सांगितलं की चष्मा मी फोन केलाय आणि काय सांगितलं तांबडा माका टेन्शन दिलाय तर कसला चष्म्याचा कशा चष्मा घातल्यावर म्हणतात शेजारी म्हणतात तुम्ही चांगले दिसत नाही पण तांबडे बुवा अध्यक्ष बसून सोमलेवाडीत येऊन सोमले बाबांचा आशीर्वाद घेऊन आणि शपथ घेऊन सांगायचा माझ्या घराकडे येईल माझ्या समोर कोण राहता का हो. हसू नका तुम्ही ह्या खोटा बोलणं बंद करा. खोटा बोलून पैसे कमवायचे काहीतरी सांगायचा आणि खयचो चष्मोनी काय अरे डायमंडचा काम करत अजून सुद्धा तुझं पडलेलो डायमंड शोधून देईल मी. माका चष्म्याचा सांगताय कारण मी घातलंय ते घातलंय आता एवढे तर चष्मे घातले ते शेजारी का बघू घालतो का हो. बऱ्याच जणांनी काढून दिले मग अशी धावून या ऐकल्या बरोबर त्या सांगितलं ते सांगितलं दुसरा सांगतो ह्यांनी काय सांगितलं त्या बोलता बोलता की म्हणता शेजारनीशी चांगला ठेवा कशा भांडी घासू तिची शेजारनीशी चांगला कशा अरे काय म्हणजे या पोरांचा भंकाव केलं तू त्यांका वाटला 2 वेळा येऊन गेलं म्हणून काहीतरी आदराने सांगितलं नाही पण तुमचा नुसती थूक लावता. आता उद्या सकाळी शेजारनी बरोबर काहीतरी तुम्ही काय केला शेजारनीशी चांगला ठेवा म्हणून सांगितलं नाही शेजारीचं चांगलं काय त्यांची आई वगैरे ठेवणार पोरग्यांचं कशा शेजारीकडे पाठवतो तू म्हणजे तुझी कामं करतोस. हाती घोडे तोपे तलवारी भोगतो तेरी सारे हाती घोडे तोपे तलवारी भोगतो तेरी सारे जंजीर में जगड़ा मेरा राजा अब भी सत्य भारी है अब भी सत्य भारी है अब भी सत्य भारी है. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की सन्माननीय विजय तांबे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय तसेच नाना गोळे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. सर्वांचे लाखात आभार मानतोय पण खरोखर माऊली सांगतोय ते बक्षीस देतात त्यांचे आभार नाही देत त्यांचे सुद्धा आभार पण खरोखरच परमेश्वराला स्मरून सांगतो या बक्षिसांपेक्षा तुम्ही जे दात देताय ना दोन्ही भावांना एक जोरदार टाळ्या तुमच्यासाठी होऊन जाऊ. कारण आम्ही जवळजवळ दोघांनी 15 बाऱ्या केल्यात मी 1 तारीखपासून म्हणजे 14 बाऱ्या केल्यात पण अशी दाद कुठेच नाही मिळाली. इथे आलो म्हणून सांगत नाही कुठेच नाही एवढी दाद मिळाली. आपली यायचे आणि बसायचे
म्हणजे दोन्ही मेलेलं मडा आहे की काय काय समजतच नव्हता असे नुसते. आणि आताच झाला त्या दिवशी आमचं एक नाना 4 वर्ष झाले की नानाचंच नाव येतं. हो सॉरी नानाच म्हणतात ते का आता मी काय करू मी दुसरं घेते काहीतरी आता काय म्हणू रे बाबा नको नको नको. नाही नाना आमचे करतो नाना ना 4 वर्ष झाले जाग्यावरच आहे सगळे बुवा डबल वारी करून गेले. सगळे पाहुणे गेले 2-2, 3-3 वेळा बघून नाना काय हलत नाही. नाना आपलं त्या दिवशी एक पाहुणे गेले होते मुंबईवरना. ते इल्यावर विचारले नाना सोनपापडी नाना जिलेबी नाना नोकडी चाय नाना घोडभर. हा नाना खाडकन डोळा उघडला. सन्मान्य सागरजी सुर्वे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. सन्मान्य काजू उद्योजक मिलिंद सर सोमणे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. सन्मान्य संतोष सोमणे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. संतोष सोमळे 100 आणि संजयजी गोरे 100 यांच्याकडून ते 200 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतो. जोरदार आहे बक्षीसवाल्यासाठी होऊन जाते मौली. सिद्धेश ना सिद्धांत साळवी यांच्याकडून 200 रुपयाचं बाबू तू ये बाबू कानाला बारी અહીંયા હું જાય છે આ બાજુ આ કાળવડ થી આવ્યો છો तू ક્યાંથી આવ્યો काय बघितलंस काय जेसन होल्डर आमचं बाळको ना बघा पहिल्या त्या म्हशी कर्जावर भेटायचो. एक विचारते बाकी काय नाही त्यांच्यासारखं मी विचारणार ना श्यामची आई कोण श्यामचो बाबा कोण तो जाऊन देतो श्यामचो बाबा मी तुका एक प्रश्न विचारतोय आणि मी त्यांना ते जमल्यावरती नाही मी घराकडनं घेऊन येईल पण त्यांनी जमल्यावरती 50 कोणी काढून घेतात हाय हाय नाही प्रश्न विचार अरे आणले तुझ्याकडनं 50 एक बाई एका तासामध्ये 50 चपात्या बनवता तर 3 बायका एका तासात किती चपात्या बनवतील यांच्यापैकी कोणी सांगताय बाबू पण या बक्षीस घेऊन जातो. एकदा जोरदार टाळ्या. अरे एक बाई होती म्हणून तिला चपात्या तरी बनवला. मी पुढचा काय बोलत नाही नानाने सांगितलं. सुंदर रूपाचा अभंग घेतोय तत्पूर्वी या मायमाऊली बसल्या ताई एक नाव घेतो. येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते खिडकीला 3 तारा अडकी त्याला घुंगरू बारा पान खाते तारा तारा घाम येतो जरा जरा तिकडून आला व्यापारी त्याने आणली सुपारी दिली वाणाला अंडा नेते पाण्याला पाणी आणते आडाचं वाडा बांधते भिंगाचं वाड्यात 7 वाड्यात पलंग पानगावर गादी गादीवर उशीवर बशीत कपात घडीत वाजला एक सोमले बाबांचं नाव घेतो वासुदेव पवारांचा मिले आताची नावा लग्न केलं इटलीला लग्न केलं इटलीला आणि जांभळ्या बुवांचं नाव घेते हात लावून त्यांच्या टेम्पात काय बाबू बॅटीला पण खरोखर अतिशय सुंदर कार्यक्रम स्वतःचा अभंग या ठिकाणी सादर करतोय. बुवा प्रणेश गोडे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. या ठिकाणी खरोखर जेवणाचा आस्वाद घेतला धन्य वाटलं. आणि कशी पंगत बघा कशी गावठी बैठक मुंबई सारख्या ठिकाणी हय भात थै लोणचा थै डाळ थै पापड बुफे सिस्टम बुफे नाही भाऊ ती भिकारी सिस्टम ती हय ते मागूचा पण वाढणारे सुद्धा तसे होते नाही ते काय ठिकाणी वाढणारे असतात बघा ते 28ची कंबर असताना 30ची जीन्स घालतं तो वाढू वाकलो आणि भला माका लोणचा आवडला असता मी मागेन परत आणि तो सत्यनारायणच्या पूजेत लाईनीत दिलो आणि दर्शन घेता आणि पाटला जर कोण असला
पण आपला रुपया घराकडे नेऊन आपलं देवाऱ्यात ठेवतो असो. शंभर जास्त बोलत नाही मी, पण वेळ घेत नाही. बोंगडे देतो गजराच्या माध्यमातून बुवा सुद्धा 100% मनोरंजन करणार. कारण हा माणूसच बघा कसं वाटतं. गणेश खरोखर आय लव्ह यू यार. तू पहिलं भेटत तर लग्नच केलं असतं तुझ्याबरोबर. म्हणजे सेम. बाकी बरं आहे ना, काय टेन्शन घ्यायचं नाही. आणि मी गप बसले म्हणून माझ्या गप बसण्यावर जाऊ नको. हे भाऊ अजून सुद्धा यॉर्कर मारतोय मी. खूपच अभंग सादर करतोय, कारण पंढरीचा पांडुरंग विटेवरती उभा आहे, कटेवरती आज आहे. षड विकार युक्त वित काम क्रोध लोभ मद मोह मत्सर. 6 बाजू त्या विटेला इंद्र, त्या विटेचं नाव. आणि ज्या स्तंभावरती उभा आहे, वीट ठेवलेली आहे, त्या स्तंभाचं नाव प्रेम. म्हणून एकच सांगतो बघा, जोपर्यंत तुम्ही आई वडिलांना प्रेम देणार तोपर्यंत पंढरीचा पांडुरंग विटीवरती उभं राहणार. नाहीतर या कलियुगाचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माऊली एकच सांगेल बघा, सगळी देवतच श्रेष्ठ आहे. कुणकेश्वर श्रेष्ठ आहे, भराडी देवी श्रेष्ठ आहे, मुंबादेवी श्रेष्ठ आहे, महालक्ष्मी श्रेष्ठ आहे, पंढरीचा पांडुरंग श्रेष्ठ आहे. पण या सगळ्यांपेक्षा माझ्या मते जर श्रेष्ठ दैवत कोण असेल तर आपल्या घरामध्ये असणारे आई आणि बाबा आहे. त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या. कारण तिन्ही जगताचा स्वामी आई विना भिकारी होता. आई मुलाला कड्यावर घेते आणि सांगते, बाळा मी जे पाहते ते तू पहा. पण बाप त्याहीपेक्षा पुढचा मुलाला खांद्यावर घेतो आणि सांगतो, मी जे नाही पाहिलंय ते तू पहा. एवढी देवत आहे. जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न होतं ना, एखाद्या मुलीचं लग्न होतं ना, अख्खा मांडव हसत असतो, आनंदात असतो. काय पवारांनी डाळ केलं नव्हती, काय तो पडेजाव केला नव्हता, पण बाप नावाचा देव कुठं तरी खांबा पकडून आनंद अश्रू ढाळत असतो. त्याला केलेल्या कर्माचं सार्थक वाटतं, जन्माला घातलेल्या मुलीचं सार्थक वाटतं. म्हणून हात जोडून विनंती आहे, तुम्ही किती कमवा मुलींनो, काही करा, पण आपल्या आई वडिलांना कन्यादान करायचा हक्क द्या. बास 7 जन्माची नाही आहे कधी समजा. बाकी काही करायची गरज नाही तुम्हाला. मजा करा, 20-21 वर्ष मजा करा 100%. कारण तुमचा यांनी सांगितलं नाही, यांनी परीक्षेत करून खायला तर काय 915 आणि 1000 जोड धंदो चालू केला नाही. टी शर्ट आणि लग्न जमवणे. बरं परफेक्ट आकडो. मी म्हणजे थोडेफार कमी आहेत मुली, थोडेफार मुलगे जास्त की ना, पण त्यांचा तरी दोष काय, ते तरी काय करतील. पण मी एक आव्हान करतो या युट्यूबच्या माध्यमातून, आजकालच्या ते 10-15 हजार वाड्यांना ऐका माऊली, आजकालच्या 10-15 हजार मुंबईला काम करणाऱ्यांना पोरी देऊ नका, पण गावातली माझ्या सोमलेवाडीतले सगळे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी मुली द्या. हे सांगेन. काय उपयोग नाही. तो 10-15 हजार काम करणार आहोत, भाड्यान खोलीत राहता, भाड्याच्या कशाला राहता. काय परिस्थिती बिकट आहे. जीवासारख्या ठिकाणी राहणारे बघा काय आहे ते. पाणी ना पाणी पिऊ नये असा गटराची लाईन आहे. जेव्हा चांगलं वाईट आहे ते वाईटच बोलणं सांगितलं पाहिजे, लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आणि आम्ही लग्न जमवताना हा तो इलो ना जमूक लग्न काय हो, बाजूच्यांका विचारलं, नानांका विचारलं, नानां किती खोली होते तो नाही. दिव्या साब्यात एक हाय आणि मुंब्रादेवी कॉलनीत एक हाय. पण त्या मुंब्रादेवी कॉलनी साब्याच्या खोली आहेत ना, गावाक ना किती काय काय आहे. की मुंबईचं काय काय ठिकाण नाही. म्हणून एकच सांगेल बघा, खरोखर गावाला ना मुली द्या. आजकाल जे रखडले आहेत ना मुलं, ती खूप सुंदर आहेत, खूप चांगले वागणुकीचे आहेत, पण त्यांची लग्न होत नाही. मुंबईची पोरं ना ह्याच्या आहारी गेलेले आहेत. 99% गुटखा दारू सिगरेटच्या आहारी गेलेले आहेत. खरोखर लग्न जमवताना विचार करा. तुम्ही आपलं मुंबईवर नवरं म्हणून बघून देतात, माका पटत नाही. बाकी तुमचा तुम्ही बघा, नाही तर माझ्या पॉवर म्हणून जबरदस्ती केला नाही म्हणून आता काय नाही. रुपये दाबून घेतोय. बाकी काय जमवत असतं ते इकडे सांगा. सन्माननीय रामचंद्र दामळे यांच्याकडे 101 रुपयाचं पारितोषिक कल्याण मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. आता एक चालून घातले, तुमका माहितीच आहे ना. नाही ते ह्याच्याजवळ ढिलो पडलो ना, ढिलो हो हो नुसतं डुकरा, तुम्ही डुकरा. मगाशी फोन येलो, मी पुन्हा गाण्यात लावलेलं ना, वहिनींचा फोन येलो, म्हणता पवार बुवा तुमच्या जोडी लग्न लावले बुवा. म्हटलं हो. म्हणता त्यांच्यावर जाऊ नका म्हणता, गोळी सगळे बीपीच्या घराकडे विचारले तर नीट आहेत ते, काही बोलत चला. पण मी एकच सांगतो, गजराच्या माध्यमातून पण 100% मनोरंजन करणार. पण मी मनापासून सांगतोय की खूप या ठिकाणी आल्यानंतर बरं वाटलं. आणि ज्यावेळी सोमले बाबांचा काहीतरी उत्सव असेल ना, त्यावेळी मला फोन करा, मला काहीतरी आर्थिक मदत त्या ठिकाणी द्यायची आहे माऊली. कारण माझ्या प्रत्येक गाव, मी कोकणातला गाव हा माझा समजतो. कोकणी आपलंय,
फक्त ते आपण विभागून घेतलं. बाकी कोकण हे समृद्ध झालं पाहिजे, कोकणाचं नाव सात समुद्रापार पोचलं पाहिजे, ह्या मताचा मी आहे. धन्यवाद. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी हरी हरी.
माझ्या प्रियकराला ओ देवा प्रियकराला ओ देवा देवाची द्वारी उभा चंद्रवरी देवाची द्वारी उभा चंद्रवरी तेरी मुक्ती जाय साधीरा तेरी मुक्ती जाय साधीरा साधीरा देवाची द्वारी उभा देवाची द्वारी उभा चंद्रवरी मणि धप पदम मणि धप मणि धप मधरी ननि धा ननि धा गे रे धा रे धा धा नम मनि धप पदम मणि सर्व सुभाले धन्यवाद 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 हर्ष पाष्टे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक मांडायचं वतीने स्वीकारतो त्यांना लागलं धन्यवाद 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 धन्यवाद